करून आज आपण धर्मवीर छावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची प्रथम बैठक ठेवलेली आहे। त्या बैठकीस आपण सर्वजण तातडीच्या बैठकीस आलात। किमान एका दिवसात आपलं एक 4-5 तासाचं नियोजन करून तुम्ही सर्वजण बैठकीला आलात। सर्वप्रथम सगळ्याचे मी आभार मानतो। आज बैठक ठेवण्याचं कारण एकच, बांधवांनो चळवळीत काम करत असताना आज आपण बघत आहोत महाराष्ट्रभर जातीवादाची पेरणी केली जात आहे। पण आज आपली जी संघटना आहे धर्मवीर छावा संघटना, या संघटनेमध्ये प्रत्येक जाती धर्माचा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा सहकारी आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जे वातावरण निर्मिती केली जात आहे, जी सरकार आणि विरोधी पक्षाच्या लोकांकडून जी वातावरण निर्मिती केली जात आहे, या वातावरण निर्मितीमध्ये जो गावगाड्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब कष्टकरी सर्व धर्मीय बांधव जो गुन्ह्यागोविंदाने राहत होता, तो आज एकमेकांकडे धंद्यात असो मैत्रीमध्ये असो किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये असो जाती नजरेने पाहू लागला। आणि याची सर्व सोय हे करण्याचं पाप जर कोण करत असेल बांधवांनो, ते राजकीय पक्ष करत आहे। हे कोण्याही एका जातीचे नसतात आणि कोण्याही एका पंथाचे नसतात, फक्त यांचं राजकारण महत्वाचं असतं। त्याच अनुषंगाने आपण ही बैठक ठेवलेली आहे। याच्या अगोदर आपण एक 15 दिवस पहिलं माननीय फडणवीस गृहमंत्री साहेब यांच्या सचिवाची भेट घेऊन संघटनेमार्फत एक पत्र दिलं होतं की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नका। कारण की साधू संतांनी महापुरुषांनी जी आपली हयात घालवली, सर्व धर्म समभाव आणि एकता जपण्यासाठी त्यांनी सर्व कष्ट घेतले, त्यांनी त्यांचं बलिदान दिलं, काहींनी त्यांची हयात घातली, त्याच्यावरती यांनी सगळा वरवंटा फिरवलेला आहे। कारण की गेल्या काही 8-9 महिन्यापासून तर प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की माळ्याचं दुकान असलं तर मराठा जाणार नाही, मराठ्याचं दुकान असलं तर माळी जाणार नाही, कुंभार जाणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारची जी परिस्थिती उद्भवू लागली, ही फक्त महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनी खत पाणी घातल्यामुळं हे द्वेषाचं झाड हे महाराष्ट्रामध्ये फुलू लागलेलं आहे। आणि या द्वेषाच्या झाडावरती आपल्याला फवारणी करून याला कसं नष्ट करता येईल, ते नष्ट करण्यासाठी धर्मवीर छावा संघटनेचे पदाधिकारी आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये ते कार्य करणार आहे। मी या बैठकीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना, माझ्या मित्रांना, म्हणजे पदाधिकारी म्हणजे आपण सगळे कुटुंबातीलच लोक आहोत, सर्वांना एक सांगतोय आणि एक विनंती करतोय की आपल्या संघटनेच्या माध्यमातून जो आपला पैठकांचा प्रत्येक जाती धर्मातील मित्र परिवार असतो, बांधवांनो या राजकारण्याच्या तोटांडाला बळी न पडता आपला मित्र परिवार जपा। कोणीही कोणत्याही गावाचा आपण यानंतर आपल्या आपल्याला वेळोवेळी कुठलीही अडचण आली तर सदैव आपल्या पाठीशी उभे राहणारे श्री ॲडव्होकेट सचिन जाधव साहेब यांना अशी विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं, त्यांचा